नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैशाली शालिग्राम कंकाळे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत अभ्यास केंद्र, स्वर्गीय नर्मदाबाई बोडखे अध्यापक महाविद्यालय, तेल्हारा जिल्हा अकोला या ठिकाणी केंद्र संयोजक समन्वयक म्हणून कार्य करते। आपण नव्यानेच सुरू झालेल्या NEP 2020च्या या शैक्षणिक धोरणानुसार M83 MA शिक्षणशास्त्र या अभ्यासक्रमाबाबतच्या प्रथम सेमिस्टर आणि द्वितीय सेमिस्टर या संदर्भातील विषयांच्या तात्विक भागांच्या चर्चेसाठी आज एकत्र जमलो आहे। याविषयीची माहिती आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला मी देणार आहे। तसंच द्वितीय वर्षाच्या तृतीय आणि चतुर्थ सेमिस्टरच्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती पुढील लेक्चरमध्ये देण्यात येईल। तर सर्वप्रथम सर्व शिक्षक वृंदांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करते। आपण या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे। खरोखर हा अतिशय उत्तम असा विषयाचा अभ्यासक्रम आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी असतात आणि आता नव्याने तर ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत असल्याकारणाने अनेक नवीन विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी प्रवेशित झालेले आहेत। तर सर्वांचं स्वागत। आपण हा जो अभ्यासक्रम माहिती करून घेणार आहोत, या अभ्यासक्रमाचं प्रारूप पूर्वी फार वेगळं होतं आणि आताच्या नवीन धोरणामध्ये याचं प्रारूप थोडं बदललेलं आहे। यामध्ये पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला एकूण काही तात्विक भागावर म्हणजे सैद्धांतिक भागावर विषयांचा समावेश केलेला आहे आणि काही प्रात्यक्षिकाचा सुद्धा समावेश प्रथम सेमिस्टरमध्ये पहिल्या वर्षामध्ये आपल्याला करण्यात आलेला आहे आणि याला समान गुण सुद्धा देण्यात आलेले आहे। तर प्रथम सेमिस्टरला जो पेपर आहे त्या पेपरविषयीची आपण थोडक्यात माहिती घेऊया। तर या पेपरचे कोड EDU या ॲब्रिव्हिएशनने दिले जातात। EDU मीन्स एज्युकेशन असल्याकारणाने EDU हा शॉर्ट फॉर्म त्या ठिकाणी वापरला जातो। EDU 505 पासून तर 509 पर्यंत आपल्याला सैद्धांतिक भागावरचे पेपर्स आहेत आणि 599 हा एक वेगळा पेपर त्याच्यामध्ये 6वा तुम्हाला कंपल्सरी आहे। तर ते कसे आहेत याविषयीची माहिती आपण घेऊया। पहिल्या पेपरचं नाव आहे EDU 505 प्रगत शैक्षणिक तत्वज्ञान। हा जो पेपर आहे हा 100 गुणांसाठी आपल्या प्रथम सेमिस्टरला देण्यात आलेला आहे। या पेपरकरिता 70 गुणांचा सैद्धांतिक भागावर पेपर आहे आणि 30 गुण इंटरनल असेसमेंटमध्ये आहे। तर 70 गुणमध्ये तुम्हाला ज्या पेपरमध्ये जो अभ्यासक्रम आहे तो 5 घटकांवर आधारित आहे। 5 घटक यामध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये काही प्रश्न हे तुम्हाला थेरॉटिकली विचारण्यात आलेले आहेत। 70 गुणांसाठी थेरी प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले, त्यामध्ये दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्न आहेत। त्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला स्वाध्यायामध्ये करण्यासाठी सराव दिला जातो। 30 गुणांसाठी तुम्हाला स्वाध्याय दिले गेले, त्यामध्ये 3 स्वाध्याय लिहिणे अनिवार्य होते। 10 गुणांसाठी एक दीर्घोत्तरी स्वरूपाचा स्वाध्याय होता, त्यामध्ये MCQ सुद्धा समाविष्ट करण्यात आलेले होते आणि त्याचा सगळा अभ्यास आपण प्रात्यक्षिक कार्यामध्ये किंवा असेसमेंटमध्ये करण्यात आलेला आहे। तर यामध्ये बघूया काय कंटेंट आहे। तर प्रगत शैक्षणिक तत्वज्ञानमध्ये तत्वज्ञानाच्या आधारावर आज आपण कसा अभ्यासक्रम करतो, कसे त्यामध्ये तत्वज्ञान अंतर्भूत आहे याविषयीचे काही घटक या पेपरमध्ये तुम्हाला अभ्यासक्रमात वाचायला मिळतील। अशा छोट्या बुकलेट्स विद्यापीठाने आपल्याला पुरवलेल्या आहेत, त्या जर तुम्ही वाचल्या तर अतिशय सुंदर सहज भाषेमध्ये युनिट्समध्ये याची माहिती दिली की प्रगत शैक्षणिक तत्वज्ञान काय, तत्वज्ञानाची शिक्षणात काय भूमिका आहे, तत्वज्ञान आणि शिक्षण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत का, तत्वज्ञानाला अधिष्ठान ठेवून शिक्षण कसं पूर्ण होते, तत्वज्ञानाच्या आधारावर शैक्षणिक धोरणं कशी आपण अंमलात आणतो याविषयीची सविस्तर चर्चा या पेपरमध्ये या घटकांच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे। 70 मार्काचा पेपर आपला असतो। एक वेळेस ॲन्सर शीट आपल्याला मिळते, पण त्याच्यामध्ये सर्व उत्तरं आपल्याला लिहावायची असतात। पेपर पॅटर्न थोडा बदललेला आहे। पूर्वी 5 गुणांसाठी एक प्रश्न असायचा, 80 मार्काचा पेपर असायचा, 16 प्रश्न लिहावे लागत होते। आता 70 गुणांसाठी पेपर पॅटर्न बदलला आहे। यामध्ये दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्नांचं प्रारूप टाकण्यात आलेलं आहे। पेपर्स पॅटर्न्स तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध सुद्धा होऊ शकतात। तुम्ही ते जर डाउनलोड केले आणि त्याचे पेपर पॅटर्न पाहिले तर तुम्हाला आता झालेल्या सेमिस्टरचे पेपर पाहायला सुद्धा मिळू शकतात, कारण नव्यानेच आता हे पेपर झालेले आहेत मागच्या सेमिस्टरला, तर त्यामध्ये तुम्ही ते पेपर पॅटर्न बघू शकता। तर 30 मार्काचा असेसमेंट प्रत्येक पेपरला आहे आणि 70 मार्काचा त्या ठिकाणी सैद्धांतिक भाग हा झाला पहिला पेपर। त्यानंतर याच्यामध्ये EDU 506 शिक्षणाचे प्रगत मानसशास्त्र हा दुसरा पेपर आहे। या पेपरला
मानसशास्त्राचं अधिष्ठान ठेवून ज्या काही घटकांचा समावेश आहे तो या पेपरमध्ये करण्यात आलेला आहे। याची सुद्धा पुस्तिका तयार झालेली आहे। पुस्तिका ही विद्यापीठामार्फत सर्व अभ्यास केंद्रातील सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना पोहोचवण्यात येते। ती जर तुम्ही वाचली तर दिसेल तुम्हाला की शिक्षणामध्ये प्रगत मानसशास्त्र कसं कार्य करते। तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्या शिक्षणाची जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये मानसशास्त्र हे अंतर्भूत आहे। मानसशास्त्रामध्ये शिक्षणातलं कुठलंही घटक असो, कुठलाही प्रकार असो, अभ्यासक्रम असो, अध्यापन पद्धती असो, वेळापत्रक असो, नियोजन असो, हे पूर्ण होत नाही। मानसशास्त्राचं अधिष्ठान त्याला लाभलेलं आहे याची सर्वांना माहिती आहेच। परंतु आपण जर मानसशास्त्रीय अधिष्ठानाचा विचार जर केला किंवा मानसशास्त्र कसं प्रगत आहे याचा विचार जर केला तर मानसशास्त्र ही खूप व्यापक असं शास्त्र आहे। प्रत्येक घटकामध्ये त्याचा संबंध आहे, त्याचं स्वरूप फार विस्तृत आहे। तर त्यामुळे आपण या विषयाचा अभ्यास त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे। तर मानसशास्त्राची निर्मिती कशी झाली, हा विषय वेगळ्या शास्त्रामध्ये कसा आला, त्याचं स्वरूप काय याचा जर विचार केला तर मानसशास्त्र हे पूर्वी आत्म्याचं शास्त्र होतं। मग ते मनाचं, जाणीवेचं, बोधावस्थेचं आणि वर्तनाचं शास्त्र कसं झालं याविषयीची चर्चा या पेपरमध्ये झालेली आहे। त्यानंतर त्याचं स्वरूप कसं आहे की ते वर्तनाचा अभ्यास करते, मानवी वर्तनाचा करते की मानवेतर प्राण्यांचा करते याविषयीची स्वरूपामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे। सोबतच व्यापकतेचा विचार जर केला तर मानसशास्त्र हे खूप व्यापक आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अध्यापन पद्धतीमध्ये त्याचं व्यापकत्व आहे, अभ्यासक्रम निर्मितीमध्ये आहे, परीक्षा पद्धतीमध्ये आहे, वेगवेगळे नियोजन आहे, विविध स्पर्धा आहे, विविध विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, समस्या आहे, व्यक्तिमत्व आहे, विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, यामध्ये मानसशास्त्राच्या अधिष्ठानाचा आपल्याला विचार हा करावा लागतो आणि त्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे मार्ग उपलब्ध होत असतात। तो सगळा भाग या प्रगत शैक्षणिक मानसशास्त्राचा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, शिक्षणाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून करण्यात येतो त्याविषयीची चर्चा या पेपरमध्ये केलेली आहे। याही पेपरला 100 गुणांचं वेटेज आहे आणि त्याही मध्ये आपल्याला दिसून येते की प्रत्येक पेपरसाठी, प्रत्येक भागासाठी वेटेज असल्या कारणाने हे 600 मार्कांचे 6 पेपर आपल्याला पहिल्या सेमिस्टरला अभ्यासायला मिळत आहे। त्याचं मार्किंग समान आहे। त्यानंतरचा तिसरा पेपर याच्यामध्ये तो 507 EDU क्रमांकाचा, त्यामध्ये आपल्याला मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण नवीन दृष्टिकोन काय या पेपरमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे। मूल्यमापनाच्या संदर्भात, असेसमेंटच्या संदर्भात तर सर्वांना ज्ञात आहे की अध्यापन हा अध्यापनाचं कार्य करत असतो, पण या अध्यापनाच्या कार्यामध्ये हे सर्व कार्य करत असताना त्या कार्याची फलश्रुती काय, त्याचं निकालाच्या स्वरूपात काय फलित प्राप्त झालं हे तपासण्यासाठी मूल्यमापन ही प्रक्रिया आहे। मूल्यमापन म्हणजे काय तर संख्यात्मक अधिक गुणात्मक भागाचा आपण अभ्यास करत असतो तेव्हा ते मूल्यमापन होतं। संख्यात्मक म्हणजे एखाद्या परीक्षेमध्ये 10 पैकी त्याला 5 गुण मिळतात, 7 गुण मिळतात, हे संख्यात्मक झालं। आणि गुणात्मक म्हणजे चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट वाचन त्याला करता येते, लेखन करता येते, तर त्याचा गुणात्मक बदल त्याच्यामध्ये जो झाला तो आपण मूल्यमापनाच्या साध्याने करू शकतो। तर यामध्ये पेपरमध्ये तेच आहे की मूल्यमापन काय आहे, मूल्यमापनाचे वेगवेगळे प्रकार आहे, मूल्यमापनाची वेगवेगळ्या पद्धती आहे, मूल्यमापनाची वेगवेगळी साधनं आहेत। त्या साधनांचा वापर करून आपण मूल्य निर्धारण करतोय का, मूल्य विकास करतोय का, मूल्य दृष्टिकोन तयार करतो आहे का, तो सगळा भाग या पेपरमध्ये देण्यात आलेला आहे। कारण मूल्यमापन म्हणजे केवळ लेखी तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा एवढा भाग नाही, तर मूल्यमापनासाठी विविध साधनं आहेत, ज्यामध्ये समाजनीती तंत्र आहे, पडताळ सूची आहे, त्यानंतर पदनिश्चय श्रेणी आहे। सगळ्या श्रेणींचा वापर करून विविध पद्धतीने आपण काय करत असतो, विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा भाग पूर्ण करत असतो आणि वर्षभर सातत्याने हे मूल्यांकन चालू असतं। त्यामध्ये साकारिक आहे, आकारिक आहे, हा मूल्यमापनाचा भाग आपल्या समवेत शिक्षकांच्या सहाय्याने आपण वर्षभर विद्यार्थी कल्याणासाठी काय करत असतो, राबवत असतो। तो कसा राबवतात, त्याची उपयोगिता काय आहे आणि त्याच्यातून आपण एक नवीन दृष्टिकोन कसा निर्माण करतो। कारण आता तुम्हाला माहिती आहे की श्रेणी पद्धत होती, टक्केवारी पद्धत होती, पर्सेंटेज पद्धत होती, या सगळ्या पद्धतीमध्ये काय होतंय, कालांतराने बदल होत आहे, या कालबाह्य ठरत आहे आणि आता ग्रेडिंग पद्धती आलेल्या आहेत। ग्रेडिंग पद्धतीमध्ये आता CGPA सुद्धा हा युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला सुरू झालेला दिसतोय, ज्याच्यामध्ये SGPA आहे, CGPA आहे, हा कम्युनिटिव्ह असेसमेंटचा जो काही भाग आहे तो कम्युनिटिव्ह असेसमेंटचा भाग सुद्धा आपल्याकडे आलेला आहे, सेमिस्टर वाईज असेसमेंटचा भाग सुद्धा आपल्याकडे आलेला आहे SGPA मध्ये। तर हा सगळा भाग का येत आहे तर कारण याचं मूल्य निर्धारण, मूल्य निश्चिती करणं आवश्यक आहे। एका विशिष्ट गटात आपण कसं बसतोय हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे, कारण त्याच्यामधून विद्यार्थ्याचा मूल्य विकास होत असतो, त्याच्यामध्ये गुणांचा विकास होत असतो आणि एक आपल्या विषयाबद्दल
अभ्यासाबद्दलची गोडी सुद्धा त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असते. म्हणून आता हे सर्व आलेले आहे, हे सगळे बदल आपण कसे स्वीकारले आहेत, कसे बदल येत्या शिक्षणामध्ये याविषयीची चर्चा या पेपरमध्ये आपण करणार आहोत. हाही पेपर 100 गुणांसाठी आपल्याला देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पेपर आहे तो 4 नंबरचा EDU 508, ज्यामध्ये शिक्षणशास्त्राचे काही घटक आहेत मूलभूत, त्या घटकांचा पेपरमध्ये अभ्यास करण्यात आलेला. आपण सर्वांनी तो पेपरचा अभ्यास केलेला आहे. तर शिक्षणशास्त्र मूलभूत कसं आहे, त्याचे बेसिक्स काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा विचार केला. तर शिक्षणशास्त्र हा अशी विद्याशाखा आहे, अशी ब्रांच आहे, असा अभ्यासाचा भाग आहे की यामध्ये सर्व विषय येतात. असं काही नाही आहे की सायन्स म्हटल्यानंतर मग तो सायन्सचे विषय येतील, BA म्हटल्यानंतर त्यामध्ये आर्ट्सचे विषय येतील किंवा कॉमर्स म्हटल्यानंतर कॉमर्सचे विषय येतील. हे जसं ठरलेलं आहे तसं इथे मात्र नाही आहे, कारण शिक्षणशास्त्र ही विद्याशाखा ही सर्व शिक्षणाला एकत्रित करते आहे. त्यामुळे इथे एखादा सायन्सचा विषय असेल, एखादा विज्ञानाचा विषय असेल, एखादा कॉमर्सचा विषय असेल, तर तो शिक्षणशास्त्रामध्ये मूलभूतता कसा उपयुक्त आहे, त्याचा अभ्यास कसा विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे, त्या विषयाच्या अनुषंगाने कशी माहिती घ्यायला पाहिजे, कसे मूल्य घ्यायला पाहिजे, विचार घ्यायला पाहिजे, या संदर्भातला हा पेपर आहे. याच्याविषयी चर्चा या पेपरमध्ये आपल्याला सविस्तरपणे करायला मिळते. आणि त्यातूनही विशेषतः शिक्षणशास्त्र काय आहे, तर शिक्षणशास्त्र ही अशी एक शाखा आहे की या शाखेने सर्वांना इन्क्लुडिंग केलेलं आहे. तो भाग यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्या भागाचा विचार आपण करणार आहोत. आता यामध्ये पुढचा पेपर जो आहे 509 EDU हा त्याचा कोड आहे. या कोडमध्ये तुम्हाला दिसून येईल काय पेपरचं नाव आहे, तर यामध्ये शैक्षणिक नियोजन आणि त्याला मध्ये आहे शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन. हे 2 पेपर आहेत. तर 2 पेपरपैकी तुम्हाला जो आवडीचा पेपर आहे तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तर कोणता पेपर आपण निवडू? उदाहरणार्थ शैक्षणिक नियोजन हे आपल्या सगळ्यांच्या शिक्षकांच्या अगदी जवळीकतेचा विषय आहे. आपल्याला पहिल्या दिवसापासून तर शाळा बंद होईपर्यंत हे नियोजन करावं लागतं. तर ते नियोजन कसं आहे, नियोजनाचे प्रकार काय, नियोजनाचं महत्त्व काय, नियोजनाचे घटक काय, नियोजनातून काय फलश्रुती होते, नियोजनात आपण कुठल्या प्रकारचा विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रम पोहोचवू शकतो, यासाठी नियोजन किती महत्त्वपूर्ण आहे, संपूर्ण माहिती नियोजनाच्या भागामध्ये देण्यात आलेली आहे आणि विशेषतः शैक्षणिक नियोजनाच्या भागामध्ये देण्यात आलेला आहे. म्हणून हा एक पेपर तुम्हाला आहे. आणि त्याला मध्ये आहे शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन. तर बघा, आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना विशिष्ट वेळेला विशिष्ट प्रकारचं मार्गदर्शन आणि समुपदेशनाची गरज असते. ते मार्गदर्शन आणि समुपदेशन कसं करायचं, ते मार्गदर्शनाचे प्रकार कोणते आहे, प्रत्यक्ष मार्गदर्शन कसं आहे, अप्रत्यक्ष मार्गदर्शन कसं आहे, व्यावसायिक मार्गदर्शन कसे आहे. आणि कधी कधी मार्गदर्शन हे आपण सर्वांना करत असतो, पण समुपदेशन हे वेगळ्या पद्धतीने एकेका विद्यार्थ्याला प्रत्यक्ष वैयक्तिक कधी कधी करावं लागतं. म्हणून समुपदेशनाचे पण वेगवेगळे प्रकार आहे. सामुदायिक आहे, प्रत्यक्ष आहे, वैयक्तिक आहे, निर्देशित आहे किंवा अनिर्देशित आहे, याचा सुद्धा विचार आपल्याला समुपदेशनामध्ये करावा लागत असतो आणि ते शिक्षकाला ज्ञात असावं लागतं. म्हणून हाही पेपर MA एज्युकेशनच्या या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. त्या आधारे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो. ती सगळी चर्चा विविध घटकांच्या माध्यमातून या पेपरमध्ये केलेली आहे. याही पेपरला 100 मार्कांचं वेटेज आहे. 70 मार्काची याला थिअरी आहे, तात्विक भाग आहे आणि 30 मार्काचा याला असाइनमेंट सुद्धा आहे. तर हा झाला आपला कंपल्सरी पेपर आहे. हा EDU 505, EDU 506, 507, 508 हे 3 पेपर आणि 9 ला आहे शैक्षणिक नियोजनला शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन. हे झाले 4 पेपर. आणि पुन्हा तुम्हाला जो 5वा पेपर आहे, त्या 5व्या पेपरचं नाव आहे EDU 599 शैक्षणिक संशोधनाचे अधिष्ठान. तर हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये तुम्हाला जे शैक्षणिक संशोधन आहे त्याचं अधिष्ठान दिलं आहे. तर शैक्षणिक संशोधन हा आपला पूर्णतः विषय जो आहे तो लघुशोध प्रबंधाशी निगडीत आहे. प्रबंध तयार करायचा कसा आहे, त्याच्यामध्ये विषय कसा निवडायचा आहे, त्याचं अधिष्ठान काय, अध्यापनाच्या पद्धती कशा असतात, तशा संशोधनाच्या पद्धती कशा असतात, संशोधनाचे प्रकार कसे असतात, साधने कशी असतात, नमुना कसा निवडला जातो, त्याचं माहितीचं अनालिसिस कसं केलं जातं, संख्याशास्त्रीय साधनं कोणती आहे, टूल्स कोणती आहे, निष्कर्ष कसे काढले जातात, याविषयी सविस्तर चॅप्टर्स या आपल्या विषयामध्ये देण्यात आलेले आहे. आपण प्रत्येक विषयाच्या अंतर्गत जात नाही, तर आपण फक्त काय करतो, प्रारूप लक्षात घेतो अभ्यासक्रमाचं. ज्या वेळेला आपण स्पेशली त्या विषयाच्या दृष्टिकोनातून चर्चा करू त्या वेळेला आपल्याला असं लक्षात येईल की आपण त्या विषयाच्या फक्त कंटेंटवरच फोकस करणार आहे. आज त्या कंटेंटवर फोकस आपण करत नाहीये, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आपण फक्त रूपरेषा बघतो पहिल्या वर्षाची आणि द्वितीय वर्षाची, पण ज्यावेळेला आपण त्या विषयांचे लेक्चर्स घेऊ त्यावेळेला त्या विषयामध्ये नेमकं काय कंटेंट आहे, जो आज आपण मोघम बोलतोय तो सविस्तर आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आता हा जो भाग आहे
हा एक कंपल्सरीमध्ये येतो, म्हणजे एकूण 5 पेपर कंपल्सरी 500 गुणांचे त्यामध्ये आहेतच. पण फर्स्ट सेमिस्टरला आणखी एक त्याच्यामध्ये दिलेला आहे, स्वाध्याय तर सगळ्या विषयांचे आहेतच, 30-30 गुणांचे तुम्हाला स्वाध्याय 5ही पेपरला कंपल्सरी करावायचे आहेत. त्याची एक छोटी पुस्तिका तयार करायची आहे, त्या पुस्तिकेला छान कव्हर लावायचे आहे, त्यावर आपलं नाव, गाव, अभ्यास केंद्राचे नाव आपण लिहायचे आहे आणि 5ही पेपरचे विषयाचे कोड लिहून प्रत्येक विषयाची असाइनमेंट जी विद्यापीठाच्या वेबसाईटवर किंवा तुमच्या स्टडी सेंटरच्या ग्रुपवर जी दिलेली असेल ती आपण डाउनलोड करून त्यातल्या प्रश्नांची उत्तरं त्या वहीमध्ये लिहून ती पुस्तिका आपल्या अध्ययन केंद्रावर सादर करायची आणि ते प्राध्यापक ते तपासून तुमचे ऑनलाईन गुण हे विद्यापीठामध्ये सादर करत असतात. हा तो भाग इन्क्लुडिंग आहे 100 मध्ये, 70+30 मध्ये. पण त्या व्यतिरिक्त आणखी 2 कार्य यामध्ये तुम्हाला दिलेले आहे. एक तर क्षेत्र भेट, प्रकल्प भेट दिलेली आहे, आंतरवासिता दिलेली आहे आणि लायब्ररी भेट दिलेली आहे. तर या प्रॅक्टिकलच्या बाबतीत सर्व शिक्षकांचा किंवा विद्यार्थ्यांचा असा गोंधळ निर्माण होतो की नेमकं आम्हाला काय करायचं, त्याच्याविषयीचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि त्याविषयी आपण चर्चा या ठिकाणी आज करणार आहोत. की क्षेत्रभेट काय, तर एखाद्या क्षेत्राला, शैक्षणिक क्षेत्राला तुम्ही भेट देणे आणि त्याची माहिती घेणे आणि त्या माहितीचा एक रिपोर्ट विथ व्हिडिओज अँड फोटोग्राफ तुम्ही जमा करणे आपल्या अध्ययन केंद्रावर हा अपेक्षित असतो. तर त्यामध्ये नेमकं लिहायचा काय असा प्रश्न येतो, मग कोणत्या क्षेत्राला भेट द्यायची. एखाद्या शाळेला तुम्ही भेट देऊ शकता, त्या शाळेचं म्हणजेच कॉलेजचं आपण ऑब्झर्वेशन करू शकतो, कारण तुम्ही MA एज्युकेशन करत असल्यामुळे तुम्हाला BEdच्या विद्यार्थ्यांना भेट देता येते, शाळेच्या विद्यार्थ्यांना भेट देता येते आणि त्या ठिकाणी जे काही शाळेचं वातावरण आहे, ज्या परिसराचं तुम्ही अवलोकन केलं त्या परिसराचं अवलोकन हे प्रास्ताविकामध्ये त्या भेटीचं केलेलं नियोजन असेल, त्या नियोजनाचं स्वरूप तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे काय पाहिलं, काय नोंदी घेतल्या, त्या नोंदीची तुम्ही माहिती त्या अहवालामध्ये लिहिणं, किती प्रकारचे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते, काय काय त्यांचे अध्यापन होते, त्यांचा अनुभव काय होता तो तुम्ही लिहिणं आणि शेवटी एक निष्कर्ष त्याचा काढून त्याचे छायाचित्र किंवा व्हिडिओ क्लिप तुम्ही त्या ठिकाणी जोडणे, म्हणजे हे प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करणे आहे. त्यासोबतच तुम्ही एक आठवडाभरासाठी त्या महाविद्यालयामध्ये BEdच्या विद्यार्थ्यांचे आंतरवासिता सुद्धा करू शकता. त्या महाविद्यालयात तुम्ही आपल्या वेळेचा जो काही असेल भाग, त्या भागात तुम्ही त्या ठिकाणी जाऊन परवानगी घेऊन त्या प्रिन्सिपलच्या मार्गदर्शनाअंतर्गत त्या ठिकाणी एक आठवडाभराचा ऑब्झर्वेशनचा कार्यक्रम, आंतरवासितेचा कार्यक्रम तुम्ही घेऊ शकता. तिथे तुम्ही BEdच्या विद्यार्थ्यांना विविध प्रात्यक्षिक कार्य असेल, विविध विषय असतील, त्याचे सेमिनार्स ते सुद्धा शिकवू शकता. त्यांच्या ॲक्टिव्हिटीचं ऑब्झर्वेशन करू शकता, त्यांच्या प्रॅक्टिकल्सचं ऑब्झर्वेशन करू शकता, त्यांच्या पाठांचं ऑब्झर्वेशन करू शकता, पाठांचं ऑब्झर्वेशन करू शकता आणि हा जो काही अनुभव तुम्ही त्या ठिकाणी घेणार त्या त्या वेळेला जाऊन तो एका आठवड्यातच घेतला पाहिजे असं नाही. जसं जसं BEdचे सेमिस्टर आहे, जसं जे प्रॅक्टिकल्स आहेत त्या वेळेला तुम्ही जाऊन त्या गोष्टींचा अनुभव घेतला. प्रथम सेमिस्टरला जर त्यांना मायक्रो टीचिंग शिकवलं जातं त्यावेळेला एखादं स्किल तुम्ही टीच केलं, एखादं स्किल ऑब्झर्व केलं, त्याचे रेटिंग्स घेतले, त्याचे निरीक्षणं घेतले, तर ते तुम्हाला महत्त्वाचे ठरतात. सेकंड सेमिस्टरमध्ये पाठ नियोजन असते, पाठ नियोजन तुम्ही त्यांना शिकवलं किंवा पाठ नियोजनाचं ऑब्झर्वेशन केलं ते असू शकतो. तिसऱ्या सेमिस्टरला त्यांना ॲक्शन रिसर्च असतो, तो रिसर्च त्यांना शिकवला, त्याचं ऑब्झर्वेशन केलं. चौथ्या सेमिस्टरला BEdच्या विद्यार्थ्यांना जर एखादी अंडरस्टँडिंग सेल्फ किंवा काही ॲक्टिव्हिटी आहे तर त्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही टीचिंग केलं, त्याचा एखादा प्लॅन त्यांना दिला, तर हे सर्व जे काही तुम्ही प्रोग्राम, प्रॅक्टिकल्स, टेक्चर्स, लेक्चर्स हे तुम्ही करत आहे ते आंतरवासितेच्या मध्ये येतात आणि त्याचा एकंदरीत रिपोर्ट तुम्हाला लिहायचा आहे. तो रिपोर्ट लिहिताना त्याची प्रस्तावना लिहिणे, त्या आंतरवासितेचं नियोजन तुम्ही कसं केलं, कशी परवानगी घेतली, त्याच्याविषयीची इत्तमभूत माहिती आपल्या नियोजनामध्ये टाकणे आवश्यक आहे. किती दिवस तुम्ही त्या ठिकाणी जाणार याचा चार्ट तुम्हाला तयार करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही कशी कशी अंमलबजावणी त्या महाविद्यालयामध्ये जाऊन केलेली आहे, कितवा दिवस तुम्ही त्या ठिकाणी साजरा केलेला आहे, पहिला टू शेवटचा दिवस, तर त्या दिवसाची पूर्ण माहिती तुम्ही त्या अहवालामध्ये नोंद करणे आवश्यक आहे. आलेल्या लोकांचे अनुभव लिहिणं आवश्यक आहे, किती लोकांचं तुम्ही त्या ठिकाणी सर्वेक्षण निरीक्षण केलं ते सुद्धा लिहिणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला आलेले अनुभव, तुम्ही काढलेला निष्कर्ष, तुमच्या त्या क्षेत्रभेटी दरम्यान, आंतरवासित दरम्यान तुम्हाला मिळालेलं ज्ञान, त्याचं शैक्षणिक महत्त्व काय, हे सर्व मुद्दे तुम्ही तुमच्या अहवालामध्ये नोंद करायचे, स्वलिखित ते तुम्हाला तयार करायचं आहे. आणि त्या दरम्यान ते जे काही केलेलं आहे तर सर्व ॲक्टिव्हिटीचे तुम्ही जिओ टॅगचे फोटो म्हणा, आपले व्हिडिओज म्हणा, हे तुम्ही जमा करायचे आहेत आणि ते सर्व तुमच्या संकलन केंद्रावर संकलित करायचे, जेणेकरून तुम्हाला त्याचा सगळ्यात जास्त फायदा तुमच्या इव्हॅल्युएशनमध्ये, मार्किंगमध्ये होणार आहे. तर असा हा भाग आहे तुम्हाला आंतरवासितामध्ये किंवा क्षेत्रभेटीमध्ये, त्यापैकी एक तुम्ही करावायचा आहे. आणि सोबतच तुम्हाला लायब्ररीची भेट आहे. ई-लायब्ररी हा तुम्हाला विषय पुढच्या सेमिस्टरमध्ये आहेच, ग्रंथालय आणि ई-लायब्ररी काय असते तर एखाद्या लायब्ररीला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता.
तशी परवानगी घेऊ शकता. लायब्ररीचं कार्य कसं असतं, त्या ठिकाणी रिमांड्स कशी केली जाते, डिमांड कशा लिहिल्या जातात, त्यांचे ॲक्सेशन्स कसे असतात, कोडिंग कसे असतात, त्यांची बुकलेट्स कसे असतात, कॅटलॉग्स कसे असतात, पेपर स्टँड्स कसे असतात किंवा मॅगझिन स्टँड कसे असतात किंवा स्टॅक्स कशा असतात बुक्सच्या, बुक्स कसे लावलेले असतात, त्याची जतवणूक कशी केली जाते, त्या पुस्तकांना वाळवी लागू नये म्हणून त्याचं कसं जोपासना केली जाते, याविषयीची भेट देऊन तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता. साधारणतः आपण ग्रंथालयामध्ये जातो पण या दृष्टिकोनातून कधी ऑब्झर्वेशन करत नाही. ते ऑब्झर्वेशन आपल्याला कसं करायचं याविषयीचं मार्गदर्शन आपल्याला या प्रॅक्टिकलमध्ये त्या ग्रंथपालकडून किंवा त्या प्राध्यापकांकडून त्या लायब्ररीच्या मिळू शकतं. तर हा प्रात्यक्षिक भाग यात नव्याने टाकलेला आहे. जुन्या अभ्यासक्रमाच्या तुलनेमध्ये अधिक भागामध्ये टाकलेला आहे, कारण NEPचं 20चं धोरण या ठिकाणी लागू झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा अभ्यासक्रमात थोडा बदल M82च्या तुलनेत M83मध्ये बघायला मिळतो. असं हे आपलं पहिलं सेमिस्टर आहे. 600 मार्कांसाठी हे सेमिस्टर आहे. याच्यामध्ये SGPA तुमचा काउंट होतो, पर्सेंटेज हे SGPA मध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे सेमिस्टर वाईज तुमचा ग्रॉस पर्सेंटेज रेशो त्यामध्ये असतो आणि CGPA हा शेवटच्या सेमिस्टरला असतो. मग त्याच्यामध्ये A पासून A+ पासून आउटस्टँडिंगपर्यंत O+ पर्यंत ग्रेडिंग सिस्टम त्यामध्ये देण्यात आलेला आहे. त्याचा पण आपल्याला बेनिफिट अशा प्रात्यक्षिक कार्याला पूर्ण केल्यानंतर मिळू शकतो. जास्तीत जास्त मार्क हे आपल्याला या माध्यमातून मिळतात. तर हे आहे आपलं पहिलं सेमिस्टर. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच ओव्हरऑल त्याच्यामध्ये काय आहे, कसा पेपर आहे, कसं प्रात्यक्षिक आहे आणि कसं त्याच्यामध्ये अधिक आपल्याला सैद्धांतिक आणि तात्विक भाग दिलेला आहे आणि प्रात्यक्षिकचा सुद्धा भाग दिलेला आहे. तर थोडक्यात तुमच्या लक्षात आलं की 70 गुणांसाठी आपल्याला ध्येय आहे, 30 गुणांसाठी स्वाध्याय असेसमेंट आहे आणि सोबतच तुम्हाला आंतरवासिता किंवा क्षेत्रभेट किंवा लायब्ररी भेट ही सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. त्याला सुद्धा मार्क्स दिलेले आहे. हे सर्व मार्क्स आपल्या हातामध्ये असतात, आपण ते मिळवू शकतो. हा झाला सेमिस्टर प्रथमचा भाग. आता आपण थोडंसं लगेच द्वितीय सेमिस्टरकडे वळूया, कारण पहिल्या वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला पहिले सेमिस्टर आणि द्वितीय सेमिस्टर ही द्यावी लागतं आणि दुसऱ्या वर्षाला तृतीय आणि चतुर्थ सेमिस्टर आपल्याला द्यायचे असते. आता द्वितीय सेमिस्टरमध्ये पुन्हा आपल्याला लक्षात येईल की या सेमिस्टरमध्ये सुद्धा तुम्हाला 5 पेपरचा समावेश करण्यात आलेला आहे. साधारणतः 4 सेमिस्टरला 5-5 पेपर कंपल्सरी करण्यात आलेलेच आहेत आणि काही प्रॅक्टिकल्स सुद्धा त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर हे 500 गुण 600 गुण जसं आहे कॅल्क्युलेशन हे तुम्हाला आता कळेल, कारण हा अभ्यासक्रम नव्यानेच आहे. आम्ही पण लोक हा समजून घेतोय, आम्हाला पण माहिती त्याची करून घ्यायची आहे, त्या दृष्टिकोनाने प्रयत्न करतोय. तर 5 पेपर आहेत पुन्हा सेकंड सेमिस्टरला. त्याचं नाव आहे EDU 443 प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र. तर बघा हा पेपर जो आहे शिक्षणाचे प्रगत मानसशास्त्र सेकंड पेपर जो होता फर्स्ट सेमिस्टरला त्याच्याशी रिलेटेड हा पेपर आहे. त्याच्यात मानसशास्त्राचाच पुन्हा भाग आहे, दुसरा पार्ट दिलेला आहे. कारण सेमिस्टरमध्ये काही युनिट हे पहिल्या सेमिस्टरला दिले असते तर बाकीचे युनिट हे दुसऱ्या सेमिस्टरला दिले जातात. तर याच्यामध्ये पुन्हा शैक्षणिक मानसशास्त्राचा विचार आहे की मानसशास्त्र काय, शैक्षणिक मानसशास्त्राची व्यापकता काय, तिच्या ब्रांचेस काय, शाखा काय, याविषयीची सविस्तर चर्चा या पेपरच्या घटकांमध्ये आपल्याला बघायला मिळते. याला सुद्धा 100 गुण देण्यात आलेले आहेत. 70 गुण तात्विक भाग आहे, सैद्धांतिक भाग आहे, 30 गुण हा इंटरनल असेसमेंटचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला असाइनमेंट सेमिनार हे दिलेले आहे. त्यानंतर 544 हा जो विषय आहे त्यामध्ये अध्ययनकर्त्याचे मानसशास्त्र, पुन्हा मानसशास्त्र बेस्ड पेपर आहे की अध्ययनकर्ता जो आहे, लर्नर्स जो आहे, तो लर्नर कसा आहे, लर्निंग प्रोसेस काय. कारण अध्ययन म्हणजे काय, तर अध्ययन म्हणजे आपल्या अवताली भोवताली असलेल्या परिसरात व्यक्ती जे काही ग्रहण करतो त्याला आपण अध्ययन म्हणतो. आणि अध्ययनकर्ता जो अध्ययनकर्ता आहे हा समान नाही आहे. अध्ययनकर्ता कधी मध्यम दर्जाचा आहे, कधी अतिशय उच्च दर्जाचा आहे, कधी अतिशय निम्न दर्जाचा आहे. मग असे अध्ययनकर्ता जर आपल्या परिसरामध्ये आपल्या वर्गामध्ये वातावरणात आहे तर अशा अध्ययनकर्त्याला कसं शिकवायचं, त्यांचं मानसशास्त्र कसं लक्षात घ्यायचं, त्यांना कशा पद्धतीने ट्रीटमेंट करायच्या, कोणकोणत्या अध्यापनाच्या पद्धती वापरायचे, कशी त्यांच्या उणिवा दूर करून त्यांना मार्गदर्शन करायचं, याविषयीची चर्चा आपल्याला अध्ययनकर्त्याच्या मानसशास्त्राच्या या पेपरमध्ये विविध घटकाच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे. हा दुसरा महत्त्वाचा पेपर आहे. याचाही अभ्यास आपल्याला द्वितीय सेमिस्टरला आता येणाऱ्या उन्हाळ्यातल्या परीक्षेसाठी करावायचा आहे. याचे सुद्धा बुकलेट पुस्तकं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. त्याचे जर आपण घटक वाचले तर निश्चितच आपल्याला लक्षात येईल. त्याचे पॉईंट्स आपण जर काढले तर तेही आपल्याला वाचता येतील. आता याच्यामध्ये काही थिअरीज सुद्धा येतील, जसं की अध्ययनासंदर्भात थेरी आहे, थॉर्नडाईकची थेरी आहे, पॅव्लॉवची आहे, स्किनरची आहे. या वेगवेगळ्या थेरी आहेत ज्याच्यामध्ये एक अध्ययनकर्ता हा अध्ययनाच्या कोणकोणत्या स्तरातून अध्ययन करतो, गॅग्नेच्या थेरीपर्यंत सर्व थेरीचा विचार सुद्धा आपल्याला या पेपरमध्ये करण्यात आलेला आहे. हा झाला दुसरा महत्त्वपूर्ण पेपर.
त्यानंतर तुमचा तिसरा पेपर होतो EDU 545, ज्यामध्ये समावेशक शिक्षण आहे. आता ही नव्याने संकल्पना आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या दालनामध्ये आलेली आहे की जे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये बसण्याच्या पेक्षा वेगळे असतात, जे अपवादात्मक असतात, त्या विद्यार्थ्यांना आता आपल्या एकाच वर्गामध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे. त्यामुळे समावेशक शिक्षण ही संकल्पना फार मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेली आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या नुसार. त्यामुळे समावेशक शिक्षण म्हणजे काय, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात सामावून घेऊन आपल्याला शिक्षण देण्याचं जे काही मोठं टार्गेट म्हणा, मोठं आव्हान मला आलेलं आहे ते कसं आहे, मग समावेशक शिक्षण कसे असते, त्याच्या पद्धती कशा असतात, त्यात कोणत्या साधनांचा वापर करावा लागतो, कोणत्या तत्वांचा वापर करावा लागतो, कोणत्या पद्धतीचा वापर करावा लागतो, याविषयी जे घटक या पेपरमध्ये देण्यात आलेले आहे त्याची सविस्तर चर्चा व अभ्यास आपल्याला या पेपरच्या अंतर्गत करावायचा आहे. तोही मॅटर खूप सुंदर आहे. याच्यावरची विविध पुस्तकं आणि साहित्य लिखित किंवा PDF स्वरूपातले उपलब्ध आहेत. ICME ची पुस्तकं सुद्धा खूप सुंदर आहेत. ज्या पुस्तकांचा अभ्यास जर आपण केला, एकदा जरी वाचला तरी आपल्याला लक्षात येईल की समावेशी शिक्षणाचा आजच्या 21व्या शतकामध्ये किती महत्त्वपूर्ण भाग आहे आणि आपण त्याला कसा सामोरं जायचं आहे, कशा पद्धतीने ट्रीट करायचं आहे, याविषयीची माहिती या पेपरच्या अनुषंगाने आपल्याला मिळणार आहे. त्यानंतरचा पेपर आहे तो 546 जो कोड आहे, त्यामध्ये ग्रंथालय आणि ई ग्रंथालय दिलेलं आहे. ग्रंथालयाचं कार्य कसं आपण आधीच पाहिलं की आपल्याला एक लायब्ररी भेट सुद्धा आहे फर्स्ट सेमिस्टरला. त्याच पद्धतीने इथे सेकंड सेमिस्टरला हा पेपर दिलेला आहे, रायटिंग पेपर आहे. त्यामध्ये तुम्हाला ग्रंथालय आणि ई ग्रंथालय काय, तर बघा आता ई ग्रंथालय ही संकल्पना अशी आहे की एका क्लिकवर आपण कुठल्याही पुस्तकातलं कुठल्याही पेजवरचं कोणतंही पेज आणि कोणतेही पॅरा वाचू शकतो. इतकं ॲक्सेशन आता होतं किंवा प्रत्येक ग्रंथ जाणण्याची किंवा एवढे मोठे पेजेस उलटून ती वाचण्याची आता गरज भासत नाही. मग ग्रंथालय ते ई ग्रंथालय आपला प्रवास कसा झालेला आहे, ग्रंथालयाचा शोध कसा लागला, ग्रंथालयाचे जनक कोण आहे, त्याच्यात काय काय प्रकार असतात, त्याच्यात कॅटलॉगिंग, ॲक्सेसिंग कशा प्रकारे असतं आणि ई ग्रंथालयामध्ये कशा एका क्लिकवर ते कॅटलॉगिंग झालेलं असतं, त्याचे सॉफ्टवेअर कसे असतात, सोल सॉफ्टवेअर कसं असतं, त्याच्यामध्ये ते कसं इनपुट केलं जातं आणि आपण ती माहिती एका क्लिकवर एका ठिकाणी बसून डेटा कसा ॲक्सेस करू शकतो, याविषयीची माहिती आपल्याला या पेपरमध्ये अभ्यासाला मिळणार आहे. हा अतिशय महत्त्वपूर्ण असा पेपर आहे. त्यानंतर EDU 547 शैक्षणिक व्यवस्थापन, प्रशासन व नेतृत्व हा जो पेपर आहे, नेतृत्व पण कसं करायचं आहे, व्यवस्थापन कसं करायचं आहे, कारण हा पेपर आहे शेवटी मॅनेजमेंटशी आणि व्यवस्थापनाशी निगडीत. त्याला एक और पेपर दिलेला आहे 548 विशेष समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. आता यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची बाब अशी लक्षात येऊन जाईल की त्यामध्ये तुम्ही जो पेपर निवडणार और पेपर, त्यामध्ये शैक्षणिक व्यवस्थापन जर निवडला तर तुम्हाला शैक्षणिक व्यवस्थापन कसे असतात, व्यवस्थापनाचे घटक कसे असतात, जसे की DSM अभ्यासक्रमामध्ये जर अभ्यास नसेल तर त्यामध्ये शालेय नियोजनापासून तर त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासापर्यंत सर्व भाग हा त्या पेपरमध्ये त्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केला आहे. तसं या ठिकाणी शैक्षणिक व्यवस्थापन कसं करायचं, त्याचे घटक कोणते असतात, नियोजन कसं करायचं, त्याची अंमलबजावणी कशी करायची, त्याच्यामध्ये नेतृत्व मुख्याध्यापकांनी कसे करायचे, याविषयीचे घटक या पेपरमध्ये आपल्याला अंतर्भूत करण्यात आलेले आहे. आणि त्याला ऑर जो पेपर आहे विशेष समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, तर विशेष समस्याग्रस्त म्हणजे आज अपवादात्मक बालकांची संख्या आपल्याला माहिती आहे कशी वाढत आहे. काही समस्याग्रस्त मुलं आहेत, काही समाज विरोधी वर्तन करणारी मुलं आहेत, काही अपवादात्मक मुलं आहेत. तर त्या मुलांना मार्गदर्शन कसं करायचं, त्यांचे टेक्निक्स काय, टूल काय, त्यांची सायकोलॉजी कशी अभ्यासायची, त्यांच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं, त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे, याविषयीचं मार्गदर्शन या पेपरमध्ये आपल्याला काही घटकांच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे. हा झाला सेकंड सेमिस्टरचा थेरॉटिकली पार्ट. पण तुम्हाला एक लक्षात येईल की फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर म्हणजे प्रथम वर्षाला आपल्याला संशोधनाचा एक विषय सुद्धा निश्चित करायचा असतो, कारण पेपरच आहे तुम्हाला शैक्षणिक संशोधनाचे अधिष्ठान. त्याच्यामध्ये तो भाग आहे, त्याचा स्पेशल एक लेक्चर आपण घेतलेला आहे ज्याच्यामध्ये फक्त लघुशोध प्रबंध कसा तयार करायचा, विषय कसा निवडायचा ते आहे. तुम्ही आपल्या YouTube चॅनलला जाऊन सर्च करू शकता, ते लेक्चर सुद्धा तुम्ही ऐकू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्ही विषय कसा निवडायचा, शीर्षक कसं असलं पाहिजे, विषयाची निवड कशी असली पाहिजे, एरिया वाईज कसं असलं पाहिजे, स्वतंत्र त्याच्यावरचं लेक्चर आपण निश्चित ऐकू शकता आणि त्याचं मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडू शकते. आता हे सर्व जे काही विषय आहेत हे सगळे एज्युकेशनल बेसिस विषय आहेत आणि याची थोडक्यात माहिती आपण आज पाहिलेली आहे. सविस्तर माहिती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याच्या प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने बघणार आहोत आणि त्यावेळी तुम्हाला ह्या सर्व बाबी अगदी सहज लक्षात येतील. परंतु अभ्यास करत असताना किंवा वाचत असताना जर तुम्ही त्या पॉईंट्सला वाचले आणि त्याचे नोट्स जर काढून ठेवल्या आणि त्या जर आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार केल्या तर निश्चितच स्वतंत्र नोट्स तुम्हाला ह्या उपयोगी ठरतील. कारण प्रश्नांची उत्तरं लिहित असताना अगदी सहज उत्तर आपण लिहू शकतो. आपला तितका अभ्यास असतो, इतक्या वर्षाचा अनुभव असतो आणि त्या अनुषंगाने
ती माहिती आपण जर प्रेषित केली तर चांगले गुण या परीक्षेमध्ये आपल्याला मिळू शकतात. तर असा हा आपला MA एज्युकेशन M83चा प्रथम सेमिस्टर आणि द्वितीय सेमिस्टरच्या काही तात्विक भागाचा व प्रात्यक्षिक भागाचा परिचय आज तुम्हाला या लेक्चरमध्ये करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला तो निश्चितच उपयोगी पडेल अशी आशा बाळगते आणि आपण या सर्व विषयाचा सविस्तर अभ्यास करावा अशी आपल्याला शुभेच्छा देते. धन्यवाद.